नीटची परीक्षा पुन्हा घ्या असं म्हणत नांदेडमध्ये विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली SIT गठीत करून निकालाची चौकशी करा अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केलेली आहे। परीक्षेच्या निकालाविरोधात नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावरती उतरणार होते। नांदेड शहरातील भाग्यनगरमधून हा मोर्चा विद्यार्थ्यांनी काढला। श्रीराम तालुक्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली। मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवत तिला ब्लॅकमेल करून शहरातील पिझ्झा हट कॅफे आणि शिर्डीतील हॉटेलवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे। तर अत्याचार करणाऱ्या 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये चिचारी गावामध्ये जनजीवन मिशनच्या माध्यमातून बांधण्यात आलेली पाण्याची नवीन टाकी कोसळलेली आहे। सुदैवाने रात्री दरम्यान ही टाकी कोसळल्याने जीवितहानी झालेली नाहीये। मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची दमदार या ठिकाणी हजेरी लागली आहे। पालघरच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। कासा, उर्से, चिंचणी, वानगाव, डहाणू परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीची कामाची देखील सुरुवात झाली आहे। राज्य उत्पादन शुल्क पथकाने पनवेल मुंब्रा हायवेवरती तळोजा येथे गांजा ह्या अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनावरती छापा टाकत तब्बल 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त केलाय। महिंद्रा कंपनीच्या XUV 500 गाडीमधून 2 जण गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळालेली होती आणि याच माहितीच्या आधारे सापळा रचून भरारी पथकाने गांजा असलेल्या वाहनासह आरिफ शेख आणि परवेश शेख यांना अटक केली आहे। गंगापूर वैजापूर रोडवर एक विचित्र अपघात झालेला आहे। शेतकऱ्यांचे आंबे घेऊन जाताना माल वाहून घेऊन जाणाऱ्या 2 गाड्यांचा समोरासमोर हा अपघात झाला। अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 1 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर येते। संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवर हा अपघात झालाय आणि या अपघातामध्ये शेतकऱ्यांचे आंबे पूर्ण रस्त्यावरती पसरल्याने वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। कुवेत मृतांमधील 45 भारतीयांची ओळख पटली असून यामध्ये केरळमधील 24 भागातील 7 कामगारांचा समावेश आहे। केरळमधील 7 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि या आगीची चौकशी कुवेत प्रशासनाने सुरू केली आहे। डोंबिवली पेंढारकर महाविद्यालय व्यवस्थापनाला शासनाने दणका दिलेला आहे। कर्मचाऱ्यांचे पगार रोखू नका अशा सूचना शासनाने दिलेल्या आहेत। पेंढारकर महाविद्यालय कर्मचारी पगाराविना असल्याने शासनाने त्यांना हे निर्देश दिलेत। नवी मुंबईत आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे। मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने पालिकेने हा निर्णय घेतलेला आहे। आठवड्यातून 3 दिवस सायंकाळी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पुढील आठवड्यापासून 3 दिवस पाणी कपात होणार आहे। हलाल प्रमाणपत्राला ओम प्रमाणपत्राने प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। ओम प्रमाणपत्र असलेल्या दुकानांमधूनच प्रसाद घ्या असं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलं आहे। नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे। शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर 149 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली। वरंद घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असला तरी मात्र या मार्गावरून ST वगळता सर्व छोट्या मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये ह्या मार्गावरती मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। मागील 5 ते 6 वर्षांपासून हा घाट रस्ता दुरुस्तीसाठी कामासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। सर्वात नावाजलेले आणि अनुभवी हेर अजित डोभाल
यांची केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी फेरनियुक्ती केलेली आहे। मंत्रिमंडळाच्या समितीनं त्यांच्या नियुक्तीला गुरुवारी मान्यता दिली। गेल्या 4 दिवसांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी 4 हल्ले केलेले आहेत। रहिसी जिल्ह्यामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये बस दरीमध्ये कोसळून वैष्णव देवीला जाणाऱ्या 9 भाविकांचा मृत्यू झालेला होता आणि यानंतर आता कठुआ आणि डोडा या 2 जिल्ह्यांमध्ये दहशतवादी हल्ले सुरू आहेत। यामध्ये 1 जवान शहीद झालेला असून 9 जण जखमी आहेत। कठुआमध्ये चकमकीत 2 संशयित पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलं। कांदा संदर्भात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी हे आता दर ठरवणार आहेत। कांद्याचे दर आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे। बाजार समितीपेक्षा कमी दर नाफेड आणि एनसीसीएफ देत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि याच कांदा प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये देखील महायुतीला फटका बसलेला होता। केंद्र सरकारकडून नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी होतोय। मुंबईच्या पावसाच्या नोंदी ठेवण्यासाठी भारतीय हवामान विभागासोबतच मुंबई महापालिका आणि IITM यांचं हवामान नोंद केंद्राची ही मदत होते। मुंबई रन ट्रोपमेटच्या संकेतस्थळावरती ही माहिती सामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे। मुंबई आणि परिसरामध्ये अधूनमधून पाऊस पडत असताना गुरुवारी 13 जून रोजी वसई येथील केंद्रावरती 138 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर ठाण्याला चिरागनगर येथे 50 मिलीमीटर पाऊस नोंदला आलेला आहे। प्रत्यक्षात एवढा पाऊस झालेला नसताना या नोंदीचे आकडे एवढे कसे बदलत आहेत असा प्रश्न याच पार्श्वभूमीवरती उपस्थित होऊ लागलाय।